नमस्कार, कसे आहात सगळे। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी 3:30 पावणे 4 वाजलेले आहेत आत्तापासून केलेली आहे। तर सकाळपासून इथे गहू वाळत टाकले होते आणि मी तेच भरून घेते आता, कारण ऊन सगळं पलीकडे गेले, इथे सावली आली। तर काल मी ज्वारी वाळू घातली होती आणि आज गहू वाळत टाकलेले आहेत बघा। सगळे गहू भरून आणले आणि एका गोणीमध्ये भरून ठेवलेत। आता जेवढे पाहिजे होते तेवढे मी इकडे दळण करण्यासाठी काढून घेतलेत। गहू छान वाळले ना की एकदम पीठ पण छान येतं बघा आपलं, आणि चपात्याही छान होतात। ते गिरणीवाले स्वतः म्हणतात की थोडेसे गहू ना उन्हामध्ये वाळवून आणा, म्हणजे दळण तुमचं छान येतं। तर मी नेहमी तसंच करते, पण पावसाळ्यामध्ये कसं ते शक्य होत नाही बघा। पण आता छान ऊन पडले त्यामुळे असं वाळवूनच मी दळण आणते। इकडे ज्वारी पण मी धुवून निसून चांगली ठेवलेली आहे। दोन्ही मला दळण आणायचे आहेत। थोडंसं बाहेर जायचंय, तर चला, संध्याकाळचे 6 वाजलेत आणि थोडंसं काम आहे, त्यामुळे आता बाहेर चालली आहे। बघा आमच्या इकडे ना एवढा कापूस फुटला, कापूस बघून ना मला खरंच जावं वाटते कापूस वेचायला। आमच्या पण शेतामध्ये असंच कापूस येतो बघा, तर जाऊया कधीतरी। भारी वाटतं बघा हे सगळं हिरवगार बघायला, आणि खूप जास्त थंडी पडली आहे बघा आमच्याकडे। स्पेशल आमच्याकडे डिनर बनते बघा, आणि मी त्या दिवशी भाजी केली होती, यांना खूप आवडली। नाहीतर ते म्हणतात मला भाजी बनवून नको। 5 वर्षात म्हणे पहिल्यांदा मी छान केली होती, मग आता परत म्हणले की भाजी बनव। आता परत तशी बनते की नाही मला माहिती नाही। तर मस्त असंच केलं होतं मी सेम त्या दिवशी, पण आता बनणार की नाही माहिती नाही मला। एवढा मसाला घालला करून टाकते मी बरं, कारण मस्त होतं आपलं चिकन। पाणी गरम करून टाकायचं। तर चला, मस्त चिकन आपलं इकडे उकडायला टाकलेले। आज ना खूप छान चिकन दिलं त्या चिकनवाल्याने। हे बघा पीस खूप मस्त आहेत, आणि असे पीस ना बिर्याणीला पाहिजे असतात, पण कधी यांनी चिकन आणतात ना तर असे पीसच येत नाही बिर्याणीसाठी। दम बिर्याणीला ना असे पीस पाहिजे, एकदम मस्त भन्नाट बिर्याणी पाहिजे। तर चला, एवढा मसाला मस्त थंड झालाय, आता काढून घेते। तर यांनी ना मला थोडीफार तयारी करू लागली इथं लसूण वगैरे सोलायला, कारण सगळ्यात जास्त कंटाळा मला ना लसूण सोलायचा येतो। आणि मग झाली बघा आपली रेडी भाजी। आणि तुम्ही म्हणसाल की 2च जण आहेत आणि एवढी कढईभर भाजी का केली आहे, तर खरं सांगू का, माझ्याकडून ना थोडंसं मीठ जास्त झालं होतं याच्यामध्ये, म्हणून मला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये वाढवावं लागलं। पण काही हरकत नाही, छान झालेली आहे बघा चिकनची भाजी आपली। आणि मस्त ज्वारीच्या भाकरी इथे बनवत आहे मी गरम गरम। आज चिकनची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी। खरं तर बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात, पण माझ्याकडे आता बाजरीचं पीठच नव्हतं, म्हणून मी इथे मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी बनवते। आणि आम्हा दोघांना पण आवडतात, आणि आमच्या बाळाला सुद्धा ज्वारीची भाकरी खूप आवडते बरं का। आणि मी माझ्या बाळाला ना ज्वारीची भाकरी खायची सवय लावलेली आहे बघा कशी। तर आम्ही ना कधी कधी बाहेर जेवायला जायचो, आणि ती तंदूर जी असते ना ती अशीच पांढरी शुभ्र दिसते बघा। तर मग आम्ही त्याला घरी बनवली ना की म्हणायचो बाळा ही तंदूरच आहे, आणि एकदम कडक त्याला भाजून द्यायचो, आणि मग तो आवडीने खायला लागला। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं ना की ज्वारी वगैरे धुतलेली आहे,
तर हेच कारण आहे बघा. आणि ज्वारी धुतली ना तर एवढी मस्त अशी भाकरी होते, पांढरी शुभ्र एकदम. बघू शकताय मस्त भाकरी झालेल्या आहेत. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी संध्याकाळच्या वेळेला राईस खाणं बंद केले. पण काय होतं, असं काही भाजी वगैरे केली ना, नॉनव्हेज वगैरे असं बनवलं ना की राईस तिथे खावासाच वाटतो, कारण जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. तर इथे काहीच गरज नव्हती. आता भाकरी होत्या आणि चपात्या पण होत्या थोड्याशा, पण मला भात खाल्ल्याशिवाय काही जमणारच नव्हतं, कारण अशी चिकनच्या भाजीसोबत ना भात एकदम भारी लागतो. तर याने नको म्हणत होते तरीसुद्धा मी इथे थोडासाच राईस बनवलेला आहे. तर इथे मस्त जिरा राईस बनवून घेते मी, आणि भाजीसोबत खूप मस्त लागतो बघा. आणि मी ना प्रत्येक वेळी ठरवते की चला आपण डाएट प्लॅन करूया आणि त्याला फॉलो करूया, पण असं होतच नाही बघा. याच्या अगोदरसुद्धा मी केलं होतं, पण असं मला काहीतरी चटपटीत खाऊ वाटलं ना की तो जो माझा प्लॅन आहे तो सगळा विस्कळून जातो. पण परत वाटतं जाऊ द्या, परत कधीतरी करूया, कारण हेच दिवस आहेत आपले खायचे प्यायचे. म्हणून मग म्हणते मी परत करूया. पण आता इथून पुढे ना मला व्यवस्थित माझा जो डाएट प्लॅन आहे तो करायचा आहे आणि त्याला फॉलोसुद्धा करायचे. इथे माझं बाळ बिलकुलच नॉनव्हेज जास्त खात नाही कधीच, म्हणून मी त्याला फक्त रस्सा वाढला आहे. आणि आमच्या अहोंना ना एकदम मोठं ताट लागतं जेवायला, त्यांना ना छोट्या ताटामध्ये जेवताच येत नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही प्लेट ठेवलेली आहे मी. तर तुमचा संडेचा प्लॅन कसा असतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचा तर असा आहे बघा, कधीतरी बिर्याणी असते, कधीतरी भाजी तर मला एवढी व्यवस्थित बनवता येत नाही, पण बिर्याणी परफेक्ट येते. तर मग नेहमी आम्ही बिर्याणीच बनवतो, पण आज मी भाजी